हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कवी तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवतो बोंबील फ्राय आणि विथ तांदळाची भाकरी। चला हे बघा, मी बोंबील कापून स्वच्छ धुतलेले आहेत, मधून चीर मारून घेतलेले आहे आणि रव्यामध्ये हळद मसाला आणि मीठ हे घालून छान मी फ्राय करते। तुम्ही बघू शकता, साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे मित्रांनो, सहज होते सहज। हे बघा, एक साइड आपली झाली सुद्धा आहे, पटकन होणारी रेसिपी आहे मित्रांनो। बोंबील चांगले धुवायचे, मध्ये चिरून घ्यायचे, रव्यामध्ये मसाला हळद मीठ घालायचं आणि पटकन तळून घ्यायचं। लगेच होतात आणि खूप छान होतात, क्रिस्पी होतात आणि तांदळाच्या भाकरीवरती तर वा वा, खूप सुंदर लागतात, खूपच सुंदर। बोंबील आपले रेडी झाले आहेत, आता आपण बनवूया भाकरी। हे बघा, ही भाकरी सुद्धा रेडी करते आता। एका साईडला गॅसवर आहे, दुसऱ्या साईडला मी लाटत आहे। हे पण सिंपल आहे। तांदळाचे पीठ तुम्ही वाफवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने भाकऱ्या करायच्या आहेत। कोणी थापून करतात, कोणी लाटून करतात। मला लाटायला आवडतं म्हणून मी लाटून करते। हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहेत मित्रांनो। एक साइड आपली झालेली आहे, आता मी पलटी मारून घेते। आणि मित्रांनो, तांदळाच्या भाकरीवरती कुठलीही फिश, कुठलेही मासे खायची मजा वेगळीच असते, खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी दुसरी भाकरी घातली आता तव्यावर, वरून पाणी लावून घेते अशा पद्धतीने। नेहमी आपण चपाती किंवा घावणे खात असतो, म्हटलं आज थोडंसं वेगळं काहीतरी करूया, कारण फ्रायसोबत तांदळाची भाकरी हा खूप छान ऑप्शन आहे मित्रांनो। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। हे बघा, मी एक ट्राय करते थापून करायची, स्पेशली तुमच्यासाठी। थापूनही खूप छान होते। भाकरीची थाप होती, आता लाटून। हे बघा, अशा पद्धतीने साधी आणि सिंपल रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की करून बघा। आणि आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं हे प्रेम मला भरभरून द्या, माझ्या चॅनलला भरभरून द्या। पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच।